सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपण सध्या म्हाडाच्या पुणे मंडळाची लॉटरी सुरू आहे आणि त्या लॉटरीच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. पुण्याच्या याच म्हाडाच्या लॉटरी संदर्भात प्रश्न वारंवार विचारला जात होता. गॅलेक्सी प्रकल्पाची व्हिजिट करा, तेथील सॅम्पल फ्लॅट, तेथील लोकॅलिटी ही सगळी माहिती द्या, असे अनेक प्रश्न वारंवार गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला विचारले जात होते. आणि आज आपण आलेलो मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 811A आणि 811B आसवानी गॅलेक्सी वाकड या ठिकाणी आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नेमका आतमध्ये सॅम्पल फ्लॅट कसा आहे, काय काय सोयी सुविधा आहेत, आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे, ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी. मी सध्या उभा आहे आसवानी गॅलेक्सीच्या त्या प्रकल्पाच्या समोर. तुम्ही मागे बघता इथूनच एंट्रन्स आहे, गेट आहे आणि इथूनच आपल्याला आतमध्ये आसवानी गॅलेक्सी हा प्रकल्प आहे. तर आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो नेमका हा प्रकल्प कसा आहे तो. चला तर आता सॅम्पल फ्लॅट पाहण्यापूर्वी या प्रकल्पाचा सविस्तर तपशील पाहूया. स्कीम कोड क्रमांक 811A आसवानी गॅलेक्सी या ठिकाणी 1 BHK फ्लॅट आहे मित्रांनो. कॅटेगरी आहे SC ST एक्स सर्व्हिसमॅन, स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक. बिल्ड एरिया आहे 46 ते 48 आणि कार्पेट एरिया आहे 32.77 ते 33.13 स्क्वेअर मीटर. किंमत आहे मित्रांनो 14,99,300 ते 15,57,100. EMD तुम्हाला भरायची, अनामत रक्कम भरायची 20,000 रुपये. टोटल फ्लॅट्स आहे मित्रांनो 11 आणि ही सगळी रेडी टू मूव्ह घरे आहेत. रेरा नंबर दिलेला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता तिथेच 2 BHK सुद्धा घरे देण्यात आलेली आहेत. त्याचा बिल्डअप एरिया आहे मित्रांनो 71.26 ते 76.73 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया आहे 49.42 ते 52.52 स्क्वेअर मीटर. किंमत आहे मित्रांनो 22,76,400 ते 24,51,200 रुपये. EMD पाहिली तर 20,000 रुपये आहे आणि टोटल घरे आहेत 11. इथे आजूबाजूच्या परिसराचा विचार केला तर नक्कीच इथेच मार्केट, शाळा सगळं जवळच उपलब्ध. तर पहा मित्रांनो, आपण आता महारेराच्या साईटवरती आपण त्याची माहिती पाहूया. प्रकल्पाची काय काय दिलेली आहे, डेट ऑफ कम्प्लिशन किंवा इतर काय काय बाबी महत्त्वाच्या आहेत ते आपण पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला महारेरा नंबर टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर सर्च करायचं आहे. इथे बघा गॅलेक्सी आसवानी पॅराडाईज असं त्या प्रकल्पाचं नाव आहे. इथे लास्ट मॉडिफाईड डेट आहे मित्रांनो 22 फेब्रुवारी 2024ला याचं माहिती ही अपडेट केलेली आहे. व्ह्यूजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्ह्यूजवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला प्रकल्पाची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसणार आहे. आणि पुढे तुम्ही पाहू शकता जे काही गॅलेक्सी नावाचा प्रकल्प आहे, गॅलेक्सी नावाचा प्रकल्पाची प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन आहे मित्रांनो 30 डिसेंबर 2023 जी उलटून गेलेली आहे. आणि आता एक्सटेंडेड डेट ऑफ कम्प्लिशन आहे 29 डिसेंबर 2024. अर्थातच अजून 5 ते 6 महिन्यानंतर कदाचित ही प्रकल्प हा पूर्ण होईल. परंतु आता याचं इतर डेट ऑफ कम्प्लिशन संदर्भात तुम्हाला माहिती मिळाली असेल. आता पुढचे जे काही आहे की कोणत्या कोणत्या इमारतीमध्ये आपली म्हाडाची घरे आहेत. आता लिटिगेशनचा विचार केला तर इथे कुठलंही लिटिगेशन्स नाही आहे, कुठलाही खटला किंवा कुठलाही वाद नाही आहे. आता आपण सरळ बघूया जे काही इथे स्वरूप आहे. गॅलेक्सीमध्ये AB बिल्डिंग आहे. तर AB बिल्डिंगचं ऑलरेडी डेट ऑफ कम्प्लिशन 2022 आहे मित्रांनो. ते ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे काही बिल्डिंग इमारतीचं काम झालं आहे, काही इमारतीचं काम चालू आहे. म्हणजे थोडक्यात फक्त पार्किंगचं काम सुरू आहे. मी संपूर्ण परिसर फिरलो, संपूर्ण बिल्डिंग फिरलो. पार्किंगचा बऱ्याच ठिकाणी कामं सुरू आहेत. तरी ते 1 BHK आणि 2 BHKचे वेगवेगळे प्रकल्प आहेत. शोरूम तुम्हाला बघायचं असेल सॅम्पल फ्लॅट तर जो 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट त्या ठिकाणी आहे 122.18 स्क्वेअर मीटरचा. बाकी आपले म्हाडाचे नॉर्मल आहेत मित्रांनो त्या ठिकाणी. तर सी बिल्डिंग आहे, D बिल्डिंग आहे. तर आपली म्हाडाची घरे ही D बिल्डिंगमध्ये आहेत.
गॅलेक्सी डीमध्ये आपली म्हाडाची घरे आहेत, ज्याची डेट ऑफ कम्प्लिशन 2022 आहे. तर ही घरे तयार आहेत, रेडी टू मूव्ह आहेत. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळे एरियाचे घरे आहेत मित्रांनो. 1 BHK आणि 2 BHKची घरे आहेत जी म्हाडाची आहेत. मी परत सांगतो, डी इमारतीमध्ये ही म्हाडाची घरे देण्यात आलेली आहेत. पुढे आपण बघूया, इथे ई आहे. ईचा आपल्याला जास्त काही संबंध नसणार आहे. एफ बिल्डिंग आहे. तर आता डायरेक्ट आपण बघूया की नेमका जे काही फ्लोर प्लॅन्स आहेत ते नेमका कसे आहेत ते आपण पाहूया. तर प्रथम तुम्ही इथे बिल्डिंग प्लॅन जे दिलेत 7 बिल्डिंग, 1 बिल्डिंग, 2 बिल्डिंग, 10 बिल्डिंग, तर 13 बिल्डिंगमध्ये आपल्याला म्हाडाची माहिती मिळणार आहे. तर ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे माहिती. 13 आणि 25 म्हणजे 13 आणि 25मध्ये तुम्हाला आपली म्हाडाची माहिती मिळेल. तर मी डाउनलोडसाठी टाकलेलं आहे, डाउनलोड झालेलं आहे मित्रांनो. आता मी सरळ तुम्हाला त्या दुसऱ्या स्क्रीनवरती घेऊन जातो. आता पाहू शकता या ठिकाणी जे काही फ्लोर प्लॅन दिलेला आहे, तुम्ही अशा प्रकारचं हे फ्लोर प्लॅन आहे. डी इमारतीचं आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये म्हाडाचे प्लॅन्स दिलेले आहेत. तुम्हाला मी झूम करून दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल की हा म्हाडाचा फ्लॅट आहे. तर इथे टिपिकल जे काही फ्लोअर्स आहेत ते वेगवेगळ्या याच्यावरती आहेत. म्हणजे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फोर्थ फ्लोअर, फिफ्थ, सिक्स्थ असे वेगवेगळ्या फ्लोअरवरती म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तर या ठिकाणी ही इमेज क्लिअर नाही मित्रांनो, आणि ही ब्लॅक अँड व्हाईट इमेज आहे. तर तुम्हाला दुसऱ्या इमेजमधून तुम्हाला सॅम्पल फ्लॅटचं सगळं स्ट्रक्चर दाखवणार आहे. पण लक्षात घ्या, एका साईडला 2 BHK आणि दुसऱ्या साईडला 1 BHKची घरे देण्यात आलेली आहेत. तर हा मित्रांनो आपण पाहिलं, जसं सांगितलं की मी तुम्हाला डी बिल्डिंगमध्येच आहेत. ह्याला मी हाच मॅप थोडा व्यवस्थित दाखवतो. आता या ठिकाणी तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो. क्लिअर असेल ही इमेज, तुम्हाला नक्कीच व्यवस्थित दिसेल. तुम्हाला जे काही फ्लोर प्लॅन आहे किंवा जे काही कन्सेप्ट आहे याची ते क्लिअर होईल. या ठिकाणी मित्रांनो खरं तर आपण सेकंड, फोर्थ म्हणजे पहिल्यापासून फर्स्ट फ्लोर ते 5th फ्लोअरपर्यंत आपण पाहणार आहोत. म्हणजे पहिल्या मजल्यापासून 5व्या मजल्यापर्यंत म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. प्रत्येक फ्लोअरला 4-4 फ्लॅट आहेत मित्रांनो. एका साईडला 2 BHK, दुसऱ्या साईडला 1 BHK असं त्याचं स्वरूप आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. म्हणून एकंदरीत जास्त फरक नाही आहे दोन्हीमध्ये. 1 BHK आणि 2 BHKमध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जे काही फ्लॅट आहे तुम्ही पाहू शकता ते स्टेअरकेस देण्यात आलेले आहे. आणि स्टेअरकेसच्या एका साईडला 1 BHK लिफ्ट एरिया दिलेला आहे, पॅसेज दिलेला आहे, फायर लिफ्ट दिलेली आहे, फायर स्टेअरकेससुद्धा दिलेल्या आहेत. या ठिकाणी दोन्ही एका साईडला 1 BHKचे आहेत, या साईडला 1 BHKचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. लिव्हिंग रूम, किचन आणि बेडरूम. दुसऱ्या साईडला 2 BHKचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. म्हणजे स्टडी रूम आहे, बेडरूम आहे, मास्टर बेडरूम आहे मित्रांनो तो 2 BHKचा. एकंदरीत 1 BHKचा तुम्ही स्वरूप बघितलं या ठिकाणी, तर तिथे तुम्हाला बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि 2 BHKला सुद्धा बाल्कनी आहे. इकडे किचन छोटा आहे मित्रांनो, इकडं 1 BHKचा आणि इकडे 2 BHKचं किचन आणि डायनिंग असं प्लस दोन्ही एरिया देण्यात आलेला असल्यामुळं बऱ्यापैकी मोठा वाटतो 2 BHKचा फ्लॅट. म्हणजे इथे डायनिंग एरिया दिला, इकडे मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे. आता डायनिंग एरियाच्या बाजूला त्यांनी हँडवॉशसाठी सुद्धा जागा दिली, ड्राय एरिया सुद्धा दिलेला आहे काही फ्लॅटला, काही फ्लॅटला तो देण्यात आलेला नाही आहे. सॅम्पलमध्ये बघताना तो तुम्हाला लक्षात येणार आहे. तर इथून एंट्री करायची आहे. एंट्री केल्यानंतर पहिलं स्टडी रूम लागणार आहे. स्टडी रूमला टॉयलेट बाथरूम अटॅच केलेला आहे. मास्टर बेडरूम आहे तो. नंतर तुम्हाला पुढे जे काही आहे तर एंट्री केल्यानंतर पहिलं लिव्हिंग रूम आहे. टेरेस एरिया आहे मित्रांनो, काही फ्लॅटला, काही फ्लॅटला टेरेस एरिया नाही आहे. इथं स्टडी रूमला टेरेस एरिया आहे सेकंड फ्लोअरला. आणि बाल्कनीसुद्धा आहे. किचनजवळ तुम्ही पाहिलं तर बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली आहे. किचनचा डायनिंग एरिया आहे, तिकडे बाल्कनी देण्यात आलेली आहे. परत मी सांगतो इथे ड्राय एरिया दिला आहे मित्रांनो हँडवॉशसाठी. तुम्हाला तो सॅम्पल फ्लॅट बघताना ते लक्षात येईल की ते ड्राय एरिया दिलेला आहे. नंतर आपण बेडरूमचं बघूया. बेडरूम हा मास्टर बेडरूम या ठिकाणी देण्यात आलेला आहे इथं किचनच्या बाजूलाच, कारण डायनिंग एरियामुळं हा किचन मोठा झाला आहे. तर मास्टर बेडरूमसुद्धा टेरेस फ्लॅट आलेला आहे. काही ठिकाणी टेरेस आहे, काही फ्लॅटला टेरेस उपलब्ध नाही. म्हणून अशा प्रकारचा हा 2 BHKचं स्वरूप आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी आहे मित्रांनो, काही फ्लॅटला टेरेस एरिया आहे, काही फ्लॅटला टेरेस एरिया नाही आहे. आपण दुसऱ्या आणि चौथ्या मजल्याचं आपण हे पाहिले. आता इथे तुम्ही पाहू शकता सेम तसंच आहे. जे काही तुम्ही लोकेशन बघताय हे फ्लोर प्लॅन आहे फर्स्ट फ्लोअरचं, पहिल्या मजल्यावरचं. अशाच वेगवेगळ्या फ्लोअरला जसं मी पहिल्यापासून 5व्या फ्लोअरपर्यंत ही घरे आहेत. 11 1 BHK, 11 2 BHKचे अशी फ्लॅट आहेत मित्रांनो. एका दुसऱ्या मॅपमध्ये पाहिलं तर फक्त 2 फ्लॅट हे वेगळे त्याचं स्ट्रक्चर देण्यात आलेलं आहे. म्हणून एकंदरीत अशा प्रकारचा हा 2 BHK आहे जो तुम्हाला नक्कीच आता मी दाखवणार आहे. जो काही सॅम्पल फ्लॅट आहे तो आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे, जो बिल्डरांच्याच ऑफिसमध्ये बनवण्यात I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for
the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast, I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some honestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No I'm not giving up, no I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it, I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. A vacant, modern kingdom for the taking. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. तर आता पाहूया मित्रांनो नेमकं मार्केट प्राइस काय याची. तर तुम्ही आसवानी गॅलेक्सीचं जर तुम्ही 99 एकर्स किंवा मॅजिक ब्रिक्सवरती जर चेक केलं तर इथे तुम्हाला कळतं की जे काही 1 BHKचे फ्लॅट आहेत तुम्हाला इथे मी दाखवतो. 1 BHKचं जर तुम्हाला रेंट बाय करायचं असेल तर इथे 51 लाख रुपये किंमत आहे मित्रांनो 1 BHKचे, जो 440 कार्पेट एरिया आहे. म्हाडाचा थोडा कमी आहे. आणि 2 BHKचा जर विचार केला या ठिकाणी मार्केटमध्ये तर 75 लाख रुपये 820 स्क्वेअर फीटसाठी तुम्हाला सांगितलं जातं, घेतलं जातं. आणि रेंटचा विचार केला तर या ठिकाणी 1 BHKचं रेंट जे काही आहे ते साधारणतः 17,000च्या आसपास आहे. मी तिथील रहिवाशांशीसुद्धा बोललो, रहिवाशांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यांनी सुद्धा सांगितलं की 15 ते 20च्या दरम्यान याचं रेंट आहे. साधारणतः 17-18 हजार रुपये रेंट आहे 2 BHKचा. म्हणून इथे 1 BHKचा आणि 2 BHKचा साधारणतः 20-22च्या आसपास 23च्या आसपास असं रेंट सध्या या ठिकाणी सुरू आहे. म्हणून एकंदरीत तुम्हाला बाय करायचं असेल तर साधारणतः 2 BHKचा फ्लॅट जो काही आहे 1 BHKचा फ्लॅट तुम्हाला सांगितलं की 51 लाख आणि 2 BHKचा साधारणतः 75 लाखाच्या आसपास या ठिकाणी ऑनलाईन दाखवत आहे. बाकी ॲमेनिटीज तुम्हाला कॉमन आहेत मित्रांनो. क्लब हाऊस, पॉवर बॅकअप, लिफ्ट, सिक्युरिटी, रिझर्व्ह पार्किंग, व्हिजिटर पार्किंग, मेंटेनन्स स्टाफ हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी बिल्डरकडून अपेक्षित आहे. सध्या मला तिथं माहिती मिळाली, मी परत सांगतो कारण बिल्डरचा कोणी स्टाफ तिथे उपलब्ध नसल्यामुळे ते प्रॉपरली माहिती मिळाली नाही. पण एकंदरीत वेळ खूप कमी आहे मित्रांनो आपल्याकडे आणि म्हणून आता कुठेतरी लवकरात लवकर माहिती देणं तितकंच महत्त्वाचं होतं. तर मित्रांनो आज आपण स्कीम कोड क्रमांक 811A 1 BHKची घरे आणि 811B 2 BHKची घरे याच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. एकंदरीत जो काही फ्लॅट इथे उपलब्ध होता मित्रांनो आम्ही तुम्हाला तोच दाखवलेला आहे. जो काही 2 BHKचे फ्लॅट आहेत ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत. 1 BHKचे फ्लॅट आपल्याला उपलब्ध नव्हता बघण्यासाठी, जो काही फ्लॅट अवेलेबल होता तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील भागात आपण वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत, वेगळ्या प्रकारची भेट घेणार आहोत आणि तेथील सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.